नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संख्या रेषेवरील दोन बिंदूंमधील अंतर. तर ही संकल्पना समजताना आपण सर्वप्रथम अशा प्रकारे एक उदाहरण बघूया. आता या उदाहरणामध्ये समजा इथे विद्यार्थ्यांची एक रांग अशा प्रकारे उभी आहे आणि याच्यामध्ये आकाश जो आहे हा इथे उभा आहे मध्ये. आणि या विद्यार्थ्यांना जर आपण एका संख्येने दाखवलं किंवा प्रत्येकाला एक जर संख्येने दर्शवलं तर आपण इथे बघूया. आपण समजा या मुलाला पहिला क्रमांक दिला, इथे दुसरा दिला, इथे तिसरा दिला आणि आकाशला कुठला क्रमांक मिळालेला आहे? आकाशला 5 हा क्रमांक मिळालेला आहे. म्हणजेच आकाश हा 5 या संख्येशी किंवा 5 या वास्तविक संख्येशी संबंधित आहे. म्हणजेच आपण एखाद्या व्यक्तीचा किंवा अक्षराचा एखाद्या संख्येशी संबंध दर्शवताना तो अशा प्रकारे दर्शवू शकतो आणि त्याला आपण काय म्हणतो तर त्याला एकास एक संबंध असं म्हणतो. म्हणजेच इथे आकाश हा जो विद्यार्थी आहे हा 5 या संख्येशी संबंधित आहे आणि त्या उलट 5 ही जी संख्या आहे ती आकाशशी संबंधित आहे. जसं आपण वर्गामध्ये हजेरी देत असताना तुम्हाला आठवत असेल की समजा तुमचा हजेरी क्रमांक 5 आहे किंवा 21 आहे समजा, तर शिक्षकांनी सांगितलं की 21 नंबर, मग तुम्हाला समजतं की अरे माझा नंबर आहे हा. तर जसं की आपल्या हजेरी क्रमांकामध्ये असतं त्याच प्रकारे इथे आपण उदाहरणात बघितलं की 5 ही संख्या आकाशशी संबंधित आहे आणि आकाश हा 5 या संख्येशी संबंधित आहे. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो? याला आपण एकास एक वैयक्तिक संबंध असं म्हणतो. आता समजा इथे आकाशचा मित्र आहे जयेश आणि जयेश हा कुठे आहे? जयेश हा 8व्या क्रमांकावरती उभा आहे. आता जर मी तुम्हाला सांगितलं की ह्या ज्या संख्या आहेत किंवा ह्या व्यक्तींमधलं जे अंतर आहे ते प्रत्येकामधलं अंतर हे 1-1 मीटर आहे. ठीक आहे. आणि आकाशला समजा जयेशपर्यंत जायचं आहे तर आकाश ते जयेश हे अंतर किती आहे? ते अंतर आपण इथे मोजू शकता. 5 ते 6 1 मीटर, 6 ते 7 1 मीटर आणि 7 ते 8 1 मीटर. म्हणजेच आकाश ते जयेश यामधलं अंतर किती आहे? 1 + 1 + 1 बरोबर 3 मीटर एवढं अंतर आहे. आणि त्या उलट समजा जयेशला आकाशकडे जायचं असेल तर त्याला किती अंतर चालावं लागेल? तर जयेश ते आकाश हे अंतरसुद्धा किती आहे? ते सुद्धा तेवढंच आहे, 1 मीटर + 1 मीटर + 1 मीटर. आणि यामुळे आपल्याला एक संकल्पना इथे समजते की अंतर हे नेहमी धन असतं. म्हणजेच अंतर हे नेहमी पॉझिटिव्ह नंबर असतो, ते कधीच निगेटिव्ह किंवा ऋणात्मक नसतं. आता समजा या विद्यार्थ्यांना मी अशा प्रकारे बिंदूंमध्ये रूपांतरित केलं आणि ह्या बिंदूंना नावं दिली मी A ते H. ठीक आहे. आणि या A ते H या बिंदूंना मी एका संख्या रेषेवर काढलेलं आहे अशा प्रकारे. आणि संख्या रेषेशी आपण अंक संबंधित करूया. जसं की B हा 0 किंवा H हा 6 या अंकाशी किंवा या वास्तविक संख्येशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे आपण इथे संख्या रेषेवर वास्तविक संख्या घेतल्या आहेत आणि यांचासुद्धा आपण एकास एक संबंध लावू शकतो का? तर नक्कीच आपण इथे एकास एक वैयक्तिक संबंध लावू शकतो. म्हणजे समजा E हा जो बिंदू आहे त्याचा क्रमांक कुठल्या अंकाशी संबंधित आहे? तर 3 या अंकाशी संबंधित आहे. आणि 3 हा अंक कुठल्या बिंदूशी संबंधित आहे? तर तो E या बिंदूशी संबंधित आहे. म्हणजे जसं आपण मागच्या उदाहरणात बघितलं की जयेश आणि आकाश हे त्या क्रमांकाशी संबंधित होते, त्याचप्रमाणे इथे सुद्धा E हा 3 या क्रमांकाशी संबंधित आहे. म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो की एक बिंदू, इथला जो एक बिंदू आहे तो फक्त एकाच वास्तविक संख्येशी संबंधित आहे आणि ही एक वास्तविक संख्या फक्त एकाच बिंदूशी संबंधित आहे. ठीक आहे. आता आपण यापुढे अजून एक उदाहरण बघूया आणि आपण तिथे पट्टीचा वापर करूया. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता ही सुद्धा एक संख्या रेषा आहे आणि इथे मोजपट्टी आहे ज्याला आपण स्केल म्हणतो. ती स्केल इथे आहे आणि आपण इथे पुन्हा हे बिंदूंना नावं देऊया ABCDEFGH. आणि यावर आपण संख्या लिहिण्याची गरज नाही. आता तुम्ही बघू शकता इथे ही पट्टी आहे आणि पट्टीच्या खाली संख्या लिहिलेल्या आहेत, 0 ते इथे 7 8 पर्यंत संख्या लिहिलेल्या आहेत. आता आपण इथल्या सुद्धा 2 बिंदूंमधलं अंतर किती हे बघूया. आणि आता आपण समजा बघूया की D पासून आपल्याला F पर्यंतचं अंतर मोजायचं आहे. तर ते किती आहे? तर ते अंतर 3 ते 4 आणि 4 ते 5 ते किती आहे? 2 सेंटीमीटर एवढं अंतर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की D ते F मधील अंतर DF हे
2 सेंटीमीटर आहे. आणि त्याचबरोबर अजून एक उदाहरण बघूया. समजा C ते G हे अंतर तुम्हाला विचारलं आहे, तर C ते G आपण इथे मोजून बघूया. 2 ते 3 1, 3 ते 4 2 आणि 4 ते 5 म्हणजे 3 सेंटीमीटर आणि 5 ते 6 म्हणजे 4 सेंटीमीटर. म्हणजेच C ते G हे अंतर किती आहे? C ते G मधील अंतर CG हे 4 सेंटीमीटर इतकं आहे. इथे सुद्धा अंतर बघताना आपण 2 बिंदूंमधलं अंतर किती आहे हे मोजत गेलो आणि आपल्याला त्यांच्यामधलं अंतर मिळालेलं आहे. आता आपण समजा अजून एक अशा प्रकारे संख्या रेषा घेतली आणि त्याचा जो संबंध आहे तो अशा प्रकारे सुरू केला आणि ऋण 2 पासून आपण सुरुवात केली. समजा A मध्ये आकाश हा विद्यार्थी आहे आणि तो बिंदू A म्हणजेच आकाश हा ऋण 2 या संख्येशी संबंधित आहे आणि शेवटचा विद्यार्थी H म्हणजे समजा हेमंत नावाचा विद्यार्थी आहे, तो 5 या संख्येशी संबंधित आहे. आणि आता आपल्याला जर याच्यामधलं अंतर मोजायचं असेल तर आपण ते कसं मोजणार आपण बघूया. समजा B पासून ते E पर्यंतचं अंतर आपल्याला मोजायचं आहे, तर आपण ते पुन्हा अशा प्रकारे मोजू. B ते C म्हणजे किती? 1 सेंटीमीटर. मग पुढे अजून एक आणि पुढे अजून एक म्हणजे 1 2 3 सेंटीमीटर एवढं अंतर आपल्याला मिळालं B ते E. आणि आपण त्याला अशा प्रकारे लिहूया की B ते E मधील अंतर BE हे 3 सेंटीमीटर आहे. आणि अजून एक उदाहरण समजा बघूया. A ते F हे अंतर आपल्याला विचारलं आहे आणि A ते F मधलं अंतर मोजूया आपण. समजा A ते B हे जे अंतर आहे हे 1 आहे, हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5. म्हणजेच A ते F मध्ये किती अंतर आहे? A ते F मधील अंतर AF हे आपल्याला 5 सेंटीमीटर एवढं मिळालेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय शिकायला मिळालं तर संख्या रेषेवरील 2 बिंदूंमधील अंतर हे नेहमी धनात्मक असतं. त्या संख्या जरी ऋण असल्या किंवा त्या धन ऋण मिक्स असल्या तरीसुद्धा त्यांच्यामधलं जे अंतर आपण मोजतो ते नेहमी धनसंख्या असतं.